मित्रांनो, तुम्ही जर मला विचारलं शेळी आणि मेंढी यांच्यातला मोठा बदल काय, तर बघू शकता शेळ्या ज्या आहेत त्या शेलका माल खाण्यासाठी किंवा वरचा पाला खाण्यासाठी पुढं पळत आहे, आणि मेंढी हिला जर हिरवं गवत भेटलं तर ही खरडत राहणार आणि हिचं पोट भरणार. आता माझ्या शेळ्या सर्व उपाशी आहेत, पण हे जे कोकरू आहेत हे मात्र आता एकदम पूर्ण फुल तुडुंब भरलेलं आहे पोटामध्ये, आणि दूध पिलं का आणखीन टमटम होऊन जातं. तर ही एक क्वालिटी मेंढीची आहे की कमी चाऱ्यामध्ये किंवा खालच्या चाऱ्यामध्ये ती चरते, आणि शेळीची क्वालिटी अशी आहे की शेळीला वरच्या चाऱ्यामध्ये ती आरामशीर चरते. म्हणजे काय, तर जर पालकाट्या वगैरे असेल किंवा काटे झाडं झुडपा भरपूर असेल तर त्या ठिकाणी शेळी चांगली, आणि ज्या ठिकाणी खालचा चारा भरपूर आहे डोंगर रान आहे त्या ठिकाणी मेंढी चांगली असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की शेळी चांगली का मेंढी चांगली, दोन्हीही तिच्या ठिकाणी चांगल्या असतात, फक्त आपल्या वातावरणावर असतं. जर तुमच्याकडं असलं वातावरण असेल जिथं फक्त ह्या टाईपची गवतं किंवा अशी बारीक गवतं असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही 100% जातवान मेंढ्या पाळायच्या, जेणेकरून तुम्हाला उत्पन्न भरपूर मिळेल. आणि जर तुम्हाला चारा झाडपाला भरपूर असेल त्या ठिकाणी तुम्ही शेळी पाळा, तिथे मेंढीपेक्षा शेळी जास्त टिकेल. कारण मेंढीला जास्त डहाळा वगैरे याची गरज पडत नाही, तर तिला खालच्या चाऱ्याची भरपूर गरज असते. तो चारा जर पोट भरून भेटला तर शेळी मेंढी क्वालिटी असते, आणि जर शेळीला वरचा चारा पोट भरून भेटला तर शेळी असते. आता पावसाचा दिवस चालू होत आहे, अजून वरचा झाडपाला यायला वेळ लागेल, तोपर्यंत आपल्या शेळ्या थोड्या उपाशी राहतात, तर आपण खुराकाचा जोर देतो. पण मेंढ्यांना आता पाऊस पडला मित्रांनो 8-10 दिवस तर भारी गवत आलं, तर या गवतावर सुद्धा मेंढ्या जगून जातात. तर या गोष्टी तुम्ही ध्यानात असू द्या. ही आहे मेंढी पालन आणि शेळी पालनातला बदल. मेंढीला चारा वेगळा लागतो आणि शेळीला हा जो चारा लागतो तो शेलका चारा लागतो. तर ही गोष्ट आता हे बघा, येड्या बाबळीचं झाडसुद्धा खातात ते, तर त्याच्यातही काही विषय नाही. आणि वेट गेन खूप फास्ट आहे मेंढीला शेळीपेक्षा. फक्त फरक कुठं पडतो, शेळी 2 पिल्लं देते आणि मेंढी शक्यतो 1 पिल्लू देते नॉर्मली जातींमध्ये. आता नारी सुवर्णासारख्या ज्या मेंढ्या आहेत त्या 2-2 देतात, पण पुन्हा दुधाचा लफडा होतो. तर या गोष्टी आहेत, त्याच्यात तुम्हाला अभ्यास केला की तुम्हाला सगळं कळत चालेल. बाकी अशाच नवनवीन माहितीसाठी रणदे भैया शेळी पालन फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती जर आवडली असेल तर एक लाईक करून घ्या. बाकी हुशारी बघायची असली तर नक्कीच आहे का बाळमामा. बघू शकता कसं आलं बाहेर. हे बघा, ही क्वालिटी आहे मेंढीची. तशा शेळ्या बी हुशार असतात, पण त्याला जातवान शेळ्या लागतात. लव यू ऑल, बाय बाय.